आपण नागझरी या ठिकाणी आहोत. पाझर तलाव क्रमांक 1, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी गेल्या 1-2 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन चालू आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्यासोबत आपण काय मागण्या आहेत ते विचारणार आहोत. काय मागण्या आहे? ह्या तलावामध्ये 2002ला हे तलाव मंजूर झालेला आहे. 2007ला पूर्ण ह्याचं काम होऊन गेलेलं आहे. आणि 2007ला काम होऊन गेल्यानंतर की परगावच्या लोकांनी येऊन 11-12मध्ये इथं काही लोकांनी फसवून खरेद्या करून ती पूर्ण क्षेत्र इथं दाखवून ह्याचा माविजा उचलून नेलेला आहे. आणि मूळ शेतकरी जे आहेत ते इकडे ह्या माविजापासून वंचित राहिलेले आहेत. ह्याच्यासाठी हे जे मोठा घोळ केलेला आहे ते त्याच्यामधला हे घोळ ह्याची फेरमोजणी घेऊन प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्याचे क्षेत्र गेलेलं आहे हे येऊन स्पॉटवर बघून ह्याची मोजणी होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाहीत. गेल्या किती वर्षापासून तुमचा हा संघर्ष चालू आहे? आमचा संघर्ष ह्यो जवळजवळ 14 वर्ष होत आले आमचा संघर्ष चालू आहे. ह्यांनी जी 11-12 खरेद्या केल्या आणि हे 13ला उघडं पडल्यापासून 2014 पासून आमचा संघर्ष चालू आहे आजपर्यंत. तरी आमची ह्या कुठल्या शासनाने इकडे आहे का ह्यो कागद दिला तरी तो कागद ना आम्ही अर्ज देऊ बेजार आहेत. कोर्टामध्ये जाऊन आम्ही बेजार आहेत तरी आम्हाला ह्याचा न्याय नाही. आणि ह्याचा मावेजा आम्हाला कळाल्यावर आमचं क्षेत्र खचकिनी कमी दिसले. आता 75% पाण्यामध्ये क्षेत्र आज बी माझं आहे.